आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. घुगवाड तालुका जत जिल्हा सांगली येथील इमामसाब रसूलसाब आतार यांच्या द्राक्ष बागेला आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 14 ते 15 लाखाचे नुकसान. घुगवाड तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी इमामसाब रसूलसाब आतार गट नंबर 327 या क्षेत्रातील द्राक्ष बागेला शनिवारी दुपारी 3 वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून या शेतकऱ्याचे अंदाजे 14 ते 15 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्ष बागेचे झाडे, 2500 ठिबक सिंचन, PVC पाईप, चेंबर, फळे, झाडाचं नुकसान झालेले आहे. या घटनेचा पंचनामा घुगवाड ग्राम महसूल अधिकारी RJ अंबवणे, पंच म्हणून शिवनिंगा कोकणी व सुरेश सामगौडनावर यांनी केले व सदर पंचनाम्यास हजर राहिले. या शेतकऱ्याला तात्काळ कृषी विभाग व तहसीलदार यांच्यामार्फत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून या तालुक्यात द्राक्ष बागा फुलवलेल्या आहेत. मात्र अचानक आग लागल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील press the bell icon on the video and never miss another update.